महाराष्ट्र सरकारने अखेर आज 10% आरक्षण जे आहे ते विशेष अधिवेशन घेऊन मराठ्यांना जे आहे ते दिलेला आहे आणि याचा आनंद संपूर्ण मुंबईभर आपल्याला पाहायला मिळतो आहे। मी सध्या आहे चांदोली विभागात आणि चांदोली विभागात आपण बघितलं तर शिवसेनेच्या वतीने ही भव्य बाईक रॅली काढण्यात आलेली आहे। या ठिकाणचे आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात ही बाईक रॅली जी आहे ती असलपा ते अगदी साके नाक्यापर्यंत जाणार आहे। आनंद व्यक्त केला जातो आहे, फटाकडे फोडले जात आहेत, ढोल ताशा वाजवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन जे आहे ते मराठा समाजाच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर आमदार दिलीप लांडे आहेत। खरं तर विशेष अधिवेशन घेण्यात आलं, खूप दिवस हे आंदोलन आणि हे सगळं चाललं होतं आणि आज 10% आरक्षण दिलेलं आहे, कसं पाहताय? मराठा समाजाचा हा विजय आहे। या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन मराठा समाजाला शब्द दिला होता की मराठा समाजाचा आरक्षण एक कोर्टात टिकेल, कुठल्याही समाजाला इतर समाजाच्या आरक्षणाला हात न लावता त्या ठिकाणी आरक्षण दिलं जाईल, तो शब्द पूर्ण करणारा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने हा शब्द पूर्ण केलेला आहे। एकूण आता हा शब्द पूर्ण झाला आहे, मात्र अजूनही काही जण म्हणजे मुख्यतः मनोज जरांगे जे आहेत ते कुठेतरी नाराज आहेत। त्यांचं म्हणणं असं की सगळे सोयरे या शब्दावर जो आहे ते आरक्षण मिळायला हवं, कसं पाहता इकडे? मराठा समाजाची मागणी होती की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, इतर समाजाला न त्रास होता, इतर समाजाचं आरक्षण न रद्द करता या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कायद्याने टिकणारं आरक्षण। या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेऊन गेले अनेक वर्षापासून मराठा समाज आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी जे लढत होता तो आज त्यांना न्याय द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। विरोधकांचं म्हणणं आहे कोर्टात टिकणार नाही आरक्षण, कसं पाहताय इकडे? आदरणीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की कोर्टात टिकणारं, इतर समाजाला कुठलाही त्रास न होणारं आरक्षण द्यायचं काम मी करेल आणि ते आज महाराष्ट्र शासनाच्या कायद्याप्रमाणे कायदा मंजूर करून मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे। तुम्ही अधिवेशनात याच्या अगोदर झालेल्या अधिवेशनामध्ये टोपी काढली होती आणि कुठेतरी या आरक्षणाची मागणी केलेली होती। अधिवेशनामध्ये तो व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला ना, आज जल्लोष करताय। पूर्वी राजदरबारी न्याय हक्कासाठी फेटा ठेवला जात होता, टोपी ठेवली जात होती आणि न्याय हक्क मागला जात होता। त्याच धर्तीवरती महाराष्ट्राची परंपरा लक्षात ठेवून महाराष्ट्र शासनासमोर मराठा समाजाची मानाची टोपी मी शासन दरबारी ठेवली होती आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की या मराठा समाजाच्या भावना, या मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी ही टोपी शासन दरबारी ठेवलेली आहे। या टोपीचा मान राखून मराठा समाजाला त्यांच्या न्याय हक्काचं आरक्षण देण्यात यावं। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी टोपीचा मान ठेवून मराठा समाजाला न्याय हक्क दिलेला आहे, त्यांचं आरक्षण दिलेलं आहे, उर्वरित मागण्यासुद्धा मान्य केल्या जातील। शेवटचा प्रश्न, आरक्षण टिकेल, 100% टिकेल अशी खात्री आहे? मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे न्यायालयात असो या इतर ठिकाणी असो, हे टिकणारं आरक्षण दिलेलं आहे आणि इतर समाजाला कुणालाही त्यांच्या आरक्षणाला हात न लावता या ठिकाणी मराठा समाजाला हे आरक्षण दिलेलं आहे, त्यांचा न्याय हक्क दिलेला आहे। त्या मुख्यमंत्र्यांचं माझ्या विभागाच्या वतीने आणि तमाम मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो। धन्यवाद। माझ्याबरोबर होते आमदार दिलीप लांडे। ज्या पद्धतीने हे आरक्षण मिळालेलं आहे, टीका होत आहे, मात्र जल्लोष देखील होताना पाहायला मिळतो आहे। मी सध्या चांदोलीत आहे, ज्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने ही भव्य रॅली, बाईक रॅली मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि हा जल्लोष साजरा करण्यासाठी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।